हो चला कसं काय वेळ कोणाला नसतो. हे सत्य आहे की जगामध्ये प्रत्येकाला परमेश्वराने किती तास दिलेले आहेत. एकाला 22, एकाला 26 दिले, 25 पण नाही, 26 पण नाही, 23 पण नाही, 24 तास दिले. पण त्या 24 तासाचा मालक तुम्ही आहात. तो वेळ कसा द्यायचा. जेव्हा तुम्ही सांगता की मला वेळ आहे, त्यावेळेस तुम्हाला काय नाही. वेळ हे असत्य आहे. तुम्हाला काय नाही. जेव्हा तुम्हाला म्हणजे उलट्या वेळेला हा शब्द माहिती आहे ना. उलट्या वेळेला कोणतं माहिती असेल आहे ना. काही लोक काय म्हणतात नाही मी पालट्या वेळेला. तिसरा प्रकार कोणता माहिती. उलट्या वेळेला, पालट्या वेळेला. तिसरा प्रकार आहे मोठ्या वेळेला. पर्सनॅलिटी आपण माणसाकडे गेलो होतो म्हणून जायचं होतं तुम्हाला वेळच नाही. वेळ मिळाला म्हणजे काय. तुम्हाला माहितीये जगातले 2 कोटी व्यापारी नाव नाही घेणार ते शाकाहार वगैरेचा प्रसार करतात. ते इतके मोठे आहेत की त्यांना खरोखर खूप कामं असतात. पण त्या कामं असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जर तुम्ही सांगितलं की 100 लोकांना इथे शाकाहाराची शपथ द्यायची आहे, 100 हो तुम्ही या का काय करते सगळे कामं सोडून येतील. कारण त्यांना शाकाहारी करण्यामध्ये काय आहे, त्यांना इंटरेस्ट. तसं तुम्ही जर एखादी तुम्हाला बोलवलं कोणी आम्हाला सांगा या गोष्टी या जगामध्ये सगळेजण बिझी असतात. कोण तुम्हाला फोन करून बोलवतो की या हो या. एकदा नाही, 2दा 3दा 4दा येतो बोलवतो. जर तुम्ही तुमच्या दिवसचा मान ठेवला आणि वेळोवेळी त्यामध्ये ट्रेनिंगला आलात तर तुमचा फायदा होणार. कारण हे नॉलेज किती महत्वाचं माहिती तुम्हाला. एक छोटीशी गोष्ट सांगतो की काहीतरी 20-22 वर्षाचे 25 वर्षाचे मुलं असतात आणि ते ठरवतात आजूबाजूला कोणतं गाव असेल ना 4-5 किलोमीटर एकत्र सहजच्या कोणते 5 किलोमीटर 5-7 किमी आहे किमी. त्या किमीचे 2 लोक असतात आणि ते सांगतात की काय करायचं. तर म्हणे आपण काहीतरी बिझनेस करू आणि बिझनेस करायला नॉलेज लागतं. मग बिझनेसच्या लोक पैसे उधार देतले उधारी चालला जातो. मग आपण पार्टनरशिप मध्ये करू. मग ठीक आहे. मग ते थोडं कोणत्या गंडा करायचा ते ठरवून की दारू काय घ्यायची जर दुसरा विकायची बिझनेस पार्टनरशिप मध्ये करतात. पण ते दोघं म्हणजे पार्टनरशिप चांगली तुटते. पार्टनरशिप चांगले वेळ म्हणून काय करतात ते एकदम आपण पार्टनरशिप मध्ये व्यवहार. तू जरी दारू घेतली तरी पैसे मी जरी घेतली तरी पैसे घ्यायचे असं करतात. ते पहिला लॉट तयार करतात. पहिला लॉट तयार केल्यानंतर विकास जेव्हा घुसावला येत असतात रस्त्यामध्ये काय होतं ते दारूचा बिझनेस जर करता येतात तर दारूमध्ये काय इन्फ्लुएन्स आहे ते एखाद्या 25 रुपये उरलेले असतात. तो अरे यार बरोबर दारू पाहिजे किती पण किती आपला व्यवहार आहे रोकडा हा रोकडा. तो रोकडा 25 रुपये एकाला देतो एक जण आणि दुसऱ्याला देतो आणि 25 घेऊन जातो. दुसऱ्याला 25 रुपये तर मग तो आपण गेला की कसं राहिलो तो बरोबर दारू पाहिजे आणि आपला नियम आहे ना रोकडा तो तेच 25 रुपये झाला. हा तो झाला मी 1 किलो हा पण 1 किलो माझे बरोबर करतो तो पण 25 देतात असं सारखं चालतं. तर घुसाळला हे म्हणलं दारू कोणत्याही गोष्टीमध्ये बिझनेस करताना आपलं नॉलेज असलं पाहिजे. आणि ते नॉलेज कुठे मिळालं तुम्हाला. कुठे मिळालं 2 उत्तर यायचे सांग. तुम्ही मला 100% माहिती पहिलं उत्तर तुम्ही द्या बरोबर कोणतं की LICच्या तुमच्या POच्या मीटिंग मध्ये तुम्हाला नॉलेज मिळालं किंवा ब्रँड मॅनेजरच्या मीटिंग मध्ये नॉलेज मिळालं. नाशिक पुढे आलं तिथे नॉलेज मिळालं. मी आलो तिथे नॉलेज मिळालं. तुमचे गुरु कोण बोला DO. तुम्हाला नॉलेज कोण देणार DO. हा तुमच्या गैरसमज दूर करतो. तुम्हाला खरं नॉलेज कुठे मिळणार आहे माहितीये. पब्लिक तुमचा खरा गुरु कोण आहे माहितीये
तुमचा खरा गुरु तुमचा क्लायंटकडे झाला पाहिजे. कारण क्लायंट तुम्हाला 3 प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. तू कोणाला विचाराल काय मिळेल नॉलेज. पण जर तुम्ही नॉलेज घेण्यासाठी क्लायंटकडे नाही गेला तर तुम्हाला 4 प्रश्न कोणी विचारणारच नाही. तुमचं नॉलेज वाढणारच नाही. जेवढं नॉलेज तेवढं नॉलेज राहील आणि इन्कम तुम्हाला कोण देणार आहे. मीटिंगला जरूर या आणि मीटिंगला आलात म्हणून तुम्हाला कमिशन मिळणार नाही. मीटिंग मधून काहीतरी धडा घ्यायचा आणि आपल्या क्लायंटकडे यायचं आणि पॉलिसी आणायची पेमेंट मिळायचं मग आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. पण त्यासाठी ही मीटिंग आवश्यक आहे. त्यासाठी आपला डेव्हलपमेंट ऑफिसर जर आपल्याला सांगत असेल तर मीटिंग या राहू नका. टाइम नाही सांगू नका. तर हा टाइम महत्वाचा आहे. जर तुम्ही सांगता की मला वेळ नाही तर तुमच्याकडे इंटरेस्ट असंच समजतं. तुम्हाला चेसचं सांगितलं मी पारोळा येथे असताना LSC डिओ असताना 2 ठिकाणी काम केलं. पारोळ्याला 14 वर्ष, केरवाला 14 वर्ष. तर पारोळ्याला आता चेसची लहानपणापासून हाऊस. तर पारोळ्यात कोणी चेस खेळत नाही. माझ्या लेवलला कोणी खेळत नाही. चेस मध्ये असेल की आपल्या लेवलला जर कोणी असेल तर खेळण्यामध्ये मजा असेल. मी पारोळ्याला देवगाला येत होतो. 12 तास 14 तास आम्ही तेच खेळायचो. कारण मला काय होतं तुम्ही केला तुम्हाला किती वेळ द्यायचे तो वेळ नक्की द्या. सांगितलेल्या वेळेवरती हजर राहा आणि मग बघा तुम्हाला काय. मी तर म्हणजे तुम्हाला काय मिळणार नाही. लोक म्हणतात स्काय इज लिमिट.